ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या दुकानदारावर अन्न आणि औषध प्रशासन कार्यवाही करणार का? दूषित मिठाईसह खराब समोस्यांची विक्री. महाड शहरातील एसजी रोडवरील प्रसिद्ध असणाऱ्या सिद्धी स्वीट्स या दुकानातून 16 ऑक्टोबर 2025 रोजी एका इसमाने समोसे खरेदी केले. मात्र हे समोसे घरी नेऊन खात असताना समोसे खराब लागल्याचे आढळून आले. मात्र लक्षात येण्यापूर्वी घरातील काहींनी समोसे खाल्ले होते. खरेदीदार याच्या पत्नी व आई यांनी समोसे खाल्ल्याने त्यांना पोटदुखीसह जुलाबाचा त्रास झाला. ही गंभीर बाब लक्षात येतात घरातील सदस्य जुनेद तांबोळी यांनी दुकानातील धाव घेऊन दुकानदाराच्या ही बाब लक्षात आणून दिली. मात्र दुकानदाराने ही बाब गांभीर्याने न घेता चुकून झाले असेल अशी उलटसुलट उत्तरे दिली. त्याचप्रमाणे उलट पक्षी खरेदीदार यांना धमकी देण्यासाठी सहकारी मित्र मंडळी यांद्वारे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करत त्रास देण्याचा प्रकार सिद्धी स्वीट्स मालक व चालक यांच्याकडून करण्यात आलाय. महाड शहरात येणारी बहुतांश गिराईक हे ग्रामीण भागातून येत असतात. ग्रामीण भागातील काही नागरिक कमी शिकलेले साधीभोळे असतात. हे सर्व दुकानदारांवर विश्वास ठेवून मिठाई, स्वीट्स, पाव यांसारखे खाद्यपदार्थ नेत असतात. बहुतांश वेळा ग्रामीण भागातील जनतेला पदार्थांची एक्सपायरी डेट म्हणजे काय हे माहीतच नसते. मात्र ही भोळी जनता दुकानदारावर विश्वास ठेवून वस्तू खरेदी करत असतात. महाड शहर व तालुक्यातील महामार्गावरील स्वीट्स दुकाने मिठाईचे खाद्यपदार्थ कोठे बनवतात, तेथे स्वच्छता राखली जाते का, ही जागा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी योग्य आहे का, खाद्यपदार्थ बनवत असताना कोणत्या दर्जाचे पदार्थ वापरले जातात, या सर्व गोष्टींची तपासणी करणे अन्न आणि औषध प्रशासनाला क्रमप्राप्त बनले आहे. मागील वर्षी महाड येथील एका नामांकित स्वीट व्यावसायिक यांनी देखील खराब खाद्यपदार्थ विकल्याने या दुकानदारावर कारवाई झाली होती. मात्र अन्न प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने मिठाईसह फास्ट फूड विक्रेते यांची फावली आहे. अन्न प्रशासनाची ठोस कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.